श्रीराम. भगवंताचं नाम कधीही सोडू नये. जगामध्ये सर्वस्वी खरं असं अस्तित्व एकच असलं पाहिजे आणि त्याला आपण भगवंत असं म्हणतो. भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे मनुष्याचा विचार त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मानवी विचार हा शब्दमय, म्हणून विचाराच्या भूमिकेवर उभं राहून भगवंताची कल्पना करायला शब्द हेच साधन आहे. याला नाम असं सगळे संत म्हणतात. ज्या अंतःकरणात नाम आहे, म्हणजेच ज्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम, आस्तिक्य बुद्धी, भाव, श्रद्धा, तिथे भगवंत विशेष प्रकट झालेला दिसून येतो. भगवंताबद्दल आस्तिक्य बुद्धी असणं म्हणजे स्वतःबद्दल नास्तिक्य बुद्धी असणं होय. एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाही, त्याचप्रमाणे भगवंत आणि अहंपणा एका अंतःकरणात राहूच शकत नाही. संत हे भगवंताशी एकरूप झालेलेच असतात. भगवंताचं नाम घेणं म्हणजे आपल्या कर्तेपणाचा अभिमान कमी करणं. नामाचं प्रेम लागलं म्हणजे कर्तेपणाचा अभिमान कमी होतो. कर्तेपणा भगवंताकडे सोपवल्यावर आपली स्वतःची इच्छा राहतच नाही. जिथे इच्छा नाही तिथे यश अपयश याचं महत्त्वच उरत नाही. कधी सुख, कधी दुःख, कधी यश, कधी अपयश हा प्रपंचाचा धर्मच आहे हे ओळखून आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या घटना त्याच्या इच्छेनं आणि सत्तेनं घडून येतात, अशी जाणीव ज्याच्या अंतःकरणात उमटली त्याला भगवंताचं अस्तित्व खरं समजलं. मी खरा नसून तो खरा आहे हे सांगण्यासाठी जिथे मी उरतच नाही, ती खरी पूर्णावस्था. तिथे मी त्याला जाणतो हे देखील संभवत नाही. संत ओळखू यायला आणि त्याची भेट घडायला भगवंताचं नामच घेत राहणं आवश्यक आहे. नाम घेत असताना सदाचरण कधीही सोडू नये. नीतीच्या मर्यादा कधीही ओलांडू नयेत. कधीही निराश होऊ नये. देहाला कष्ट होऊ नये. पण काहीही झालं तरी भगवंताचं नाम कधीही सोडू नये. कर्तव्याचं फळ प्रारब्धाधीन आहे. जे मिळेल त्यात समाधान मानावं. किंबहुना भगवंताच्या सत्तेने सगळी सूत्र हलतात, म्हणून प्रारब्ध देखील त्याच्या नजरेखालीच काम करतं. नाम घेणं म्हणजे सर्वस्व देणं. मोठा अधिकारी आपल्या सहीचा शिक्का करतो. तो ज्याच्या हातामध्ये असतो तो मनुष्य त्या शिक्क्याने साहेबा इतकंच काम करवून घेऊ शकतो. हे जसं व्यवहारामध्ये आहे, अगदी तसंच भगवंताच्या बाबतीतही आहे. जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो तेच काम त्याचं नामही करत असतं. श्रीराम.